अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून दिनांक 22 रोजी अंजनगाव सुर्जी विद्युत विभागाचे चोरी पकडण्यास गेलेल्या पथकास व कर्मचाऱ्यांना स्थानिक आलम चौक येथील वजीद खान, रिजाउल्ला खान यांच्या घरातील मीटरमध्ये वायर डायरेक्ट पद्धतीने टाकून चोरी करीत असल्याचे आढळून आले होते। या पथकामध्ये सहाय्यक अभियंता संदीप गुजर व त्यांचे सोबती असलेल्या कर्मचाऱ्यास आढळून आले। कर्मचाऱ्यांनी सदर प्रकार विद्युत चोरीमध्ये मोडत असल्याने घटनास्थळावर फोटो व्हिडिओ काढला असता आरोपी वजीद खान, रिजाउल्ला खानसह इतर 4ही जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व निलेश बर्वे या सहकारी कर्मचाऱ्याचा मोबाईल हिसकावून आरोपीने सर्व व्हिडिओ व फोटो जबरदस्तीने डिलीट केले। तेव्हा सहाय्यक अभियंता संदीप गुजर यांनी पोलीस स्टेशन गाठून सरकारी कामामध्ये अडथळा व जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ करून मारहाण करणे या स्वरूपाची लेखी तक्रार दाखल केली। सहाय्यक अभियंता यांच्या तक्रारीवरून आरोपी रिजाउल्ला खान व इतर 4 अनोळखी व्यक्तींवर भारतीय दंडविधान संहिता कलम 353, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपी अटक करण्यात आले आहे। संदीप भगवानजी गुजर सहाय्यक अभियंता माझ्या कर्मचाऱ्यासोबत वीज वसुली करण्यास गेले असता एका ठिकाणी मला एका मीटरमधून चोरी होत असल्याचे दिसून आले। त्यानुसार मी सदर प्रतिनिधीला विचारणा केली असता सदर व्यक्तीने माझ्यावर हल्ला करून मला लाथाबुक्क्याने मारहाण केली व माझे शर्ट फाडले। तसेच त्याचे इतर जे काही सहकारी लोक होते त्यांनी सुद्धा मला धरले व मारहाण केली। सोबत आम्ही जे फोटो आणि व्हिडिओ काढले होते त्यांनी जबरदस्तीने डिलीट करण्यास आम्हाला भाग पाडले। अंजनगाव सुर्जी येथून विदर्भ न्यूज करिता रवींद्र वानखडे यांचा हा वृत्तांत।